फळाने सजवलेलं आहे आणि सगळं फ्रेश. खूप असं बरं नाही वाटत आहे. तर गाईज आम्ही एक नवीन डिश ट्राय करतोय आता. मला पण नावं म्हणजे मला नावं माहिती नाहीये, मी त्याच्याला विचारणार. बट मी ऍक्च्युली हे घेणार नव्हतो कारण की एवढी भूक लागली होती, आम्हाला हा सेगमेंट नव्हता घ्यायचा. बट तुम्ही बघा इतकं जबरदस्त लागत आहे, इतकं जबरदस्त लागत आहे. काय शिवानी खूप छान लागत आहे. आणि राईस तेजसने घरी बनवलाय. हाँ भाई, हे सगळं घरी बनवलंय, फक्त हे बोलवलंय ऑनलाइन. तेजस इसका नाम क्या है? इसका नाम क्या है? ये इसका पप्पू, इसका पप्पू है, टमाटो पप्पू. ये जो बाउल में दिया है वो तो पच्ची पुलसू. दिस इज राइस. यहाँ पे अवाकाया अचार का नाम है ना वो. हे पण अचार खतरनाक लागत आहे भाई, एक नंबर लागतं. हे इथे भेटेल का रेडीमेड? आम्ही घेऊन जाऊ घरी. भेटतं भाई, सिरियसली सांगतो, दिस इज द बेस्ट फूड ऑफ हैदराबाद. आणि आज जरा तब्येत आजारी वाटते माझ्याकडे, तर खूप बेस्ट झालं, खूप बेस्ट झालं. बरं नाही वाटत. तुझ्या गालानी पण खाल्लाय शिवानी, माहितीये का? अरे यार, तुझ्या गालानी पण खाल्लाय, एवढं चांगलं आहे, खूप छान आहे. बस. कसं काय मंडळी, कसं काय? वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आज माझा घसा जरा बसलेला आहे, अजूनपर्यंत उठतच नाही आहे. नॉर्मली कसं होतं की मी उठल्यावर माझा घसा बसलेला असतो, पण एका तासामध्ये तो उठून जातो. पण आज जरा गेलेला आहे, काहीतरी लफडा झालेला आहे. बट ठीक आहे, जास्त थंडी वगैरे नाही हैदराबादला, बट वाटतंय याला कटकट. नाही, मला थोडंसं कणकण वाटतं म्हणून मी जॅकेट घातलंय. पण जॅकेट मी ऍक्च्युली आउटफिट साठी पण घातलेलं आहे, कारण की मी आणलं होतं जॅकेट. आय थॉट की टुडे इज ऑलमोस्ट अवर लास्ट डे ऑफ द ट्रिप. जेव्हा आम्ही बाहेर चाललोय, यशला बाहेर जायचं नाही उद्या, या माणसामुळे मला आज हे आउटफिट घालावं लागलंय. काय छान दिसतोय पण. कोण, तू की मी? तू दोघे. सो आता आम्ही जातोय बाहेर. सो हा आमचा लास्ट डे नाही, उद्याचा लास्ट डे असणार आहे. बट आज आम्ही मोस्टली बाहेर जाऊ लास्ट. उद्या आम्ही घरीच मस्त चिल करू, आराम करू. सो आता आम्ही त्या दिवशी जे यादागिरी गुट्टा टेम्पलला गेलो, यादागिरी गुट्टा टेम्पलला जे गेलो होतो तेव्हा मी सांगतो. नो टेन्शन, लोड नाही एवढं लोड नाही. हा, ते असतं, ते लँग्वेजचा असतो थोडासा फरक, तो एवढा लोड नाही घ्यायचं. नाव इज यादागिरी गुट्टाला आम्ही गेलो होतो. त्याच्यानंतर आम्हाला स्वर्णागिरीला जायचं होतं, पण तेव्हा नाही झालं कारण की खूप लेट झाला. मला भूक पण लागली. येस, तर आज फायनली आम्ही तो प्लॅन केलेला आहे. आणि तिथे खूप सुंदर असं टेम्पल आहे, बोलताय ते विष्णूजीची मूर्ती आहे अशी झोपून. तर आपण कुठे बघितलं होतं? थायलंडला बघितलं होतं का? नाही, थायलंड. हो, थायलंड. आम्ही ते ऍक्च्युअली बुद्धाचं होतं, ते बुद्धाचं हे होतं. आता इथे विष्णूजीचं आहे. येस. सो चला आता आपण बघूया. आम्हाला थोडा आज ब्लॉग करायला लेट झालाय स्टार्ट, कारण की आम्ही सकाळपासून काल रात्री मी 5 पर्यंत गेम खेळत बसलो आणि मग सकाळी 12ला उठलो. सकाळी 5 पर्यंत खेळत बसलो आम्ही आणि दुपारी 12ला उठलो. आणि त्याच्यानंतर मी एवढं ट्राय करतोय माझ्या घसाला उठवायचं. मी ऍक्च्युली भाई वो रह गया अपना हनीटस. आठवण पण नाही दिली भाई. ते तू प्यायला असतं थोडं बेटर. शिट मॅन. आपण काढा पिऊ. मी आता काय केलंय, आज मी उठल्या पहिले तर गरम पाणी पिलंय, ते जिरा आणि जे माझं असतं डेली ते. त्याच्यानंतर मी हाजमोला खाल्लाय. त्याच्यानंतर मी मला वाटतं एवढं सगळं खातोय ना, त्याच्यामुळे खूप ट्राय करतोय, पुश करतोय कन्फ्युज होते की काय आईस्क्रीम खाल्लंय. मेन काल आईस्क्रीम खाल्लंय त्यात, आणि हे पण केलंय 2 स्कूप त्यांनी सगळ्याच्या मध्ये घातलं. आम्ही 3-4 आईस्क्रीम घेतलं, त्यांनी सगळं ट्राय केलंय. हे पण ट्राय केलंय, जे तेजस डॉक्टरने सांगितलंय मला, डॉक्टर तेजसने सांगितलेलं आहे. हे पण ट्राय केलंय. याच्यामध्ये झंडू बाम आणि कॉटन ठेवलेलं आहे मी, थोडं बरं वाटेल. ऍक्च्युली बरं वाटत. जर ही ट्रिक आम्ही काम केली ना, झेंडू बॉम्बला काय लावलंय आणि जर ही ट्रिक काम केली तर आम्ही नक्की सांगू की करा तुम्ही पण. नाही, मला ऍक्च्युली थोडं बरं वाटत आहे, बेटर वाटत आहे पहिल्यापेक्षा. इट्स लाईक थोडंसं बेटर तर वाटत आहे. तर येस, आमच्या सोबत आहे परत वाईब विथ याशी गाईज, शिवानी मंचीकर अँड यश मटतीगारी. मी आमच्या तेजस जिजूंचे ग्लेअर्स घातलेत. आम्ही आज परत ग्लेअर्स आणायचं विसरलोय. आउटफिट आम्ही एकदम खूप कॅरी करतो, पण आम्ही हेच विसरून जातो. सो मला हे सांगायचं होतं की जर तुम्ही स्वर्णगिरी टेम्पलला हैदराबादला आले आणि जर तुमची इच्छा झाली तर तिथे अलाउड नाही आहे एवढं म्हणजे रिव्हिलिंग कपडे घालायला. म्हणून आम्ही एक स्वेटर वगैरे पण ठेवलेला आहे, म्हणजे कव्हर करायला. आणि ते केस पण बांधायला लावतात. जर तुम्ही जाणार असेल तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. येस. सो चला आपण तिथे जाऊन तुम्हाला डायरेक्ट तिथे भेटूया आपण आता. डायरेक्ट तिथे भेटूया गाईस. चेतन, ही काय स्टाईल आहे तुझी? चष्म्यावर हे लावायची. हा, अरे मी गॉगल लावलेला, मला असं वाटलं कशाला काढायचा ना, असं आपण डायरेक्ट. तुला झोपीमध्ये पण स्टाईल नाही सोडायची का? येस. काढला हे स्टाईल दिसली यार. काय हे पण भारी आहे. मला ना असे शेड्सचे गॉगल खूप आवडतात.
यांनी ना असं वाटतं की काही फरक म्हणजे नेकडाचा काही फरक नाही वाटत असा. आणि मेन म्हणजे उन्हामध्ये खूप असं बढिया वाटतं, सटल ताण नाही पडत डोळ्यावर. पण आता मला तू झोपू देशील का थोडीशी? तू चष्मा काढ. बरं ठीक आहे. बढिया वाटतं ना. काय प्रॉब्लेम काय मध्ये? काय प्रॉब्लेम आहे सांग. काहीच प्रॉब्लेम नाही. किती बढिया वाटत. स्टाईल, न्यू स्टाईल. येस, कम्फर्ट आहे ब्रो. तर गाईस आम्ही फायनली पोहोचलोय आमच्या डेस्टिनेशन वर. सूर्य खूप सुंदर दिसत आहे, जे मी तुम्हाला दाखवेल. चला हे सगळे जाऊया आता. पोहोचलोय. तुम्हाला मंदिर आता इथं दिसत नाही, इकडे झाडामागे लपलं आहे बेसिकली. बट सूर्य बघा गाईस. सनसेटच आहे ते. इथे असं म्हणतात की सनसेट. येस, सूर्य बघा किती सुंदर दिसत आहे. बघ ना इथे. आणि ही चांदणी बघा किती सुंदर दिसत आहे. मंदिर खूप मोठं आहे, पार्किंग पण खूप मोठी आहे. बट मला वाटतं की याला त्यांनी बेटर मॅनेज करायला पाहिजे होतं. सो हा रस्ता आता असा आहे. मला असं वाटतं मी शेतामधनं जाते चेतन. हा ऍक्च्युली हा ना, असं वाटतंय हे शेत बगीचा आहे. आहे. हा, इकडे बगीचा ऍक्च्युली शेतच आहे एक. आणि असं शेतामधनं असं इथे रस्ता जातोय. जास्ती दूर नाही वाटत आहे मंदिर, असं दिसत तर आहे. आता तिथे जाऊन बघू. थोडं केस बांधून घेतलंय. मे बी इथे हे तर नाही अलाउड आणि केस पण नाही अलाउड ओपन. तर आम्ही काय पोहोचलोय मंदिरात. तुम्हाला पडलो होतो आता, पोहोचलो होतो आणि पडलो पण होतो. तुम्हाला मंदिर दाखवतो. इथनं स्टार्ट होत आहे बघा. ह्यूज मंदिर आहे भाई, ह्यूज 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 मंदिर आहे. किती सुंदर दिसत आहे बघा, खूप सुंदर भाई. असे आर्ट्स केलेले आहे, मस्त मंदिर आहे. शिवाणीची तयारी बघा. शिवाणी प्रिटी प्रिटी यू आर लुकिंग प्रिटी. आम्ही दोघंही जण पडतोय, चालताच नाही त्या दोघं जण पडतोय. आणि माझा तुम्हाला कसं लांबणार आहे गाईस. हे बघा सुंदर भाई, एक नंबर. लाईन खूप जास्त आहे इथे मंदिरात. तुम्हाला दिसत असेल की लोक इथे उभे आहेत. एंट्रन्स हे जे तुम्हाला दिसतं ना, हे ऍक्च्युली या जागेचं नाव आहे. हे हिलचं नाव आहे, भुवनागिरीमध्ये सिच्युएटेड आहे. कॉरिडॉर खूप सुंदर आहे गाईस, खूप सुंदर कॉरिडॉर आहे. आम्ही एंट्रन्स केलंय आणि हे बघा, वाव, एक नंबर. हळूहळू आम्ही मंदिराकडे चाललोय आता. हे पण बघा काय मस्त केलंय यार, जबरदस्त. भाई बेस्ट डिसिजन आहे भाई, या मंदिरला यायला बेस्ट डिसिजन आहे. खूपच जबरदस्त डिसिजन आहे. थँक्यू सो मच देवा, थँक्यू. तर काही फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. खूप सुंदर मंदिर आहे भाई. मी इतकं भारी वाटलं. ऍक्च्युली आम्ही हे म्हणत होतो की जायचं की नाही जायचं, थोडं काय म्हणतात त्याला 50-50 होतं. बट आम्ही खूप चांगली गोष्ट केली की आम्ही इथे आलो. येस, मस्ट विजिट आहे, मस्ट विजिट. यादागिरी आणि हे टेम्पल स्वर्णगिरी मस्त विजिट आहे. त्या दिवशी आमचं झालं नाही, पण आम्ही परत प्लॅन केला. आम्ही दाखवू शकलो नाही कारण की आम्हाला मोबाईल परत अलाउड नाही आहे लागले. आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हते, नाही तर आम्ही नक्कीच कॅप्चर केलं असतं. बट जर तुम्ही इथे आले आहे तर नक्की इकडे या. थोडं हैदराबाद पासून दूर आहे, बट इट्स वर्थ इट. आणि दर्शन किती सुंदर झालं. तुम्ही जेव्हा आतमध्ये जाल ना, तर तुम्हाला दिसेल की वरती पूर्ण फळ लावलेलं आहे. प्रत्येक मंदिराच्या गेटला दुसऱ्या फळाने सजवलेलं आहे. आणि सगळे फ्रेश. बोलता नाही येतं, त्याला खूप असं बरं नाही वाटत आहे. बट खूप सुंदर, खूप सुंदर. आणि मला इथे एकदम छान वाटलं की ना, बाकीला सगळ्या मंदिरामध्ये बघतो की 1 सेकंड ठेवता आणि जायला लावतात. पण इथे ऍक्च्युली आम्हाला जेवढा वेळ थांबायचा तेवढा वेळ थांबायला लावलं. आणि आरामात आमचं दर्शन झालं. आम्ही ऍक्च्युली VIP पास घेतली होती, जी 500 रुपयाची आहे.
300 रुपयाचे पण पास आहे. त्याच्यामध्ये आम्हाला हे पण मिळालंय, त्याच्यामध्ये प्रसाद पण आहे आणि एक 300 वाली पण आहे, पण आम्ही 500 वाली घेतली. थोडी गर्दी आहे 300 मधनं, 500 मध्ये लवकर थोडं दर्शन झालं. येस, खूप सुंदर वाटलं. वाईब खूप बढिया आहे. सॉन्ग जे देवाचे गाणे लावले त्याच्यामुळे वाईब खूप पॉझिटिव्ह फील आणि असे होते. कुठले गाणे नव्हते लावले, ते वाजवत होते तिथे. हा प्रॉपर. ते जे सॉंग्स असतील देवाचे ते तिथे असे वाजवत होते. आणि आमचं दर्शन आणि झालं, लोक पण खूप स्वीट्स आहेत, स्वीट आहेत इथले, खूप स्वीट आहेत ते लोक. आमचं दर्शन झाल्यावर ना आम्हाला एक फॅमिली मिळाली, त्यांनी आम्हाला इंस्टाग्राम थ्रू ओळखलं आम्हाला खूप आणि भारी त्यांनी खूप स्वीटली आम्हाला हे केलं, लाईक की आम्ही आम्ही थोडा कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम होता, तिला हिंदी येत नव्हतं, मराठी येत नव्हतं, बट तिने आम्हाला आमच्या इंस्टाग्राम वरनं आली आणि म्हणजे भेटली वगैरे, तर आम्हाला खूप बरं वाटलं. लव्ह इज द कम्युनिकेशन गाईज, Love. लँग्वेज नाही, लव्ह कम्युनिकेशन आहे. ती खूप स्वीटली भेटली आम्हाला आणि तीच नाही, तिने फॅमिली सोबत पण आम्हाला मिळवलं, हात वगैरे मिळवला, फोटोज काढले, आम्हाला खूप भारी वाटलं, खूप खूप भारी वाटलं. तेच गर्दी बघा, आम्ही VIP मध्ये गेलो होतो पण इथे बघा गर्दी किती जास्ती आहे. नॉर्मल लाईन मध्ये ऍक्च्युअली खूप गर्दी होती, तर VIP लाईन इज द बेस्ट. आणि मला हे सांगायचं विसरलो की इथे ना जाताना तुम्हाला एक हे लागलं मंदिरचं, म्हणजे मंदिर नाही. विष्णू असे झोपले होते पाण्यामध्ये, खूप सुंदर होतं. खूप सुंदर होतं. आणि तसंच एक मध्ये पण होतं, आतमध्ये पण होतं. स्वर्णगिरीचं नाव दिलं आहे गाईस, ते एकदम बढिया दिलं आहे, कारण की आतमध्ये गेल्यावर ना असं मस्त गोल्डन गोल्डन फील होते, सगळं गोल्डन. आणि मला सगळ्यात बेस्ट तर तेच वाटलं यार की फ्रुट्सचं आहे. मी काय म्हणतो यश, गाडी किती महाग असली तरी काही फरक नाही पडत नाही. तुम्हाला पार्किंग अशी भेटली पाहिजे मंदिराजवळ, मंदिराजवळ पार्किंग भेटली पाहिजे गाईस. पॉइंट आहे. आम्हाला तर एवढा भेटले ना, दाखवलं मी यांना स्टार्टिंगला. माझ्या हे बघा. टोचलाय हा. तुम्हाला अबे तो केवढा लांब होता, मी दार उघडलं, मी असा बाहेर पडलो, ठपकन पोचायला टोचला. किळा अरे ते झाड. झाड नाही का ते. जसं की तुम्हाला आम्ही सांगितलं की आज खूप सुंदर दिवस आहे पौर्णिमा. तुम्हाला मी चंद्र दाखवतो, बघा किती सुंदर दिसत. चंद्र बघा गाईस, चंद्र बघा गाईस. आणि ही चांदणी, हे तू चांदणी आहे कशी बनी? सांड बोलली. सांड बोलली, सांड नाही आहे का तू? बघा गाईस काय सुंदर चंद्र दिसत आहे. तर गाईज आम्ही पोहोचलोय आता आमच्या डिनरच्या लोकेशनवर. तो आज आम्ही ट्राय करणार आहे सुशी. जे का? चेतनला बिलकुल नाही आवडत, का बट मला सुशी खूप आवडते आणि सगळ्या ग्रुपला कसं आवडू शकते यार सुशी, कसं आवडू शकते? तुम्ही जर सुशीचा ब्लॉग नसेल बघितला, 2-3 ब्लॉग साठी टाकलेले आहे, त्याचे रिॲक्शन बघा. छान असते सुशी, आम्हाला बकवास. आवडते, चांगली असते. आता तुला पण आवडेल. चल हम्म. तर आता मी वेट करतोय नेहा आणि तेजसचा, तर चला आपण नंबर लावूया इथे. Yes. ऍक्च्युली नंबर लागत नाही, म्हणजे लागत नाही, रिझर्वेशन होतं पण सॅटर्डे संडे होत नाही. गाईज हे रेस्टॉरंट जेवढे छान दिसतात ना तेवढेच आपले छळकपट करतात. पचका झालेला काही समजा पचका, कारण की ते हॉटेल आता बंद आहे. जिथं गेलो तर बंद नाहीये, रिझर्वेशन एक घंटे पचका झालेला आहे. तर आता आम्ही दुसरं हॉटेल शोधतोय डिनरला जायचं आम्हाला. तुम्हाला सांगू आम्ही कुठे चाललोय. स्टे ट्यून. गाईज आता आम्ही आलो आहे पंचगट्टू डोसा खायला. हे ऍक्च्युली बँगलोर मधलं खूप जास्त फेमस आहे. सो आता आम्ही इथे आलोय, सुशी झाली आहे कॅन्सल, कारण की तिथे खूप मोठा पचका झालाय यांचा सुशी खाण्यावाल्यांचा, खूप मोठा. त्याचं मन असं एकदम मला असं मी मनासारखं मॅनिफेस्ट केलं तर ते झालं का? मॅनिफेस्टेशन डे आहे. मॅनिफेस्टेशन डे आहे गाईज. जर तुम्हाला काही पाहिजे असेल तर नक्की मागा. पण तोपर्यंत संपून जाणार, पण दिवसांनी येणार आपलं. चला तुम्हाला दाखवते की आतमध्ये कसं काय काय फेमस आहे. सो हा बेसिकली खूप जास्त फेमस डोसा आहे. सो तुम्ही गर्दी बघा, जास्त गर्दी आहे इथे. या रेस्टॉरंट मध्ये काराम डोसा खूप फेमस डोसा इथे, खूप जास्त. चलो ते काहीतरी नवीन बघत आहे मी. ह्याच्यामध्ये उपमा आहे डोशामध्ये, आणि उपमा मला खूप जास्त आवडतो इन जनरल. सो मला वाटतं की मला खूप आवडणार आहे. त्याचं नाव काय? बट त्याचं नाव आहे काराम डोसा गाईस. काराम बरोबर बोललो ना मी आता? हो, त्या दिवशी मी करम करम बोलत होतो. खूप कसा वाटला तुला? छान, टेस्टी आहे. खूपच best. तो त्या दिवशीचा आवडला, कांदावाला की हा जास्त आवडला? त्याला काही मी पण टेस्ट करतो आता, मला पण आवडेल. ओके, सो आता आलेला आहे उत्तप्पा. तो चेतनचा खूप जास्त ने कारम उत्तप्पा. ने कारम उत्तप्पा. सांग चेतन, एक नंबर. खरंच सगळंच छान आहे. प्लेट वाव. बढिया आहे भाई. सगळं संपलंय. ते फक्त वेटिंग टाइमचा ना टेबल पकडायला वेळ लागते, पण आयटम खायला वेळ नाही लागा. एवढं जबरदस्त आहे. तुला कसा वाटला?
तुला कसा वाटला? अजून आलेला आहे वडा आलेला आहे गाईस. तुम्हें नहीं खाना चाहिए. हाँ बहुत ऑइली रहता है क्या? वडा ही है अभी. नको खाऊ मग. अभी एक तो खा ही सकता हूँ. सो आता आम्ही इथे आलोय ब्लॉग एंड करायला. काल आम्ही ब्लॉग एंड केला नाही कारण की चेतनला बरं नव्हतं आणि तो झोपून गेला होता. त्याला कंटिन्यू ताप चढतोय माहिती नाही का. बट आम्ही मूवी वगैरे बघितली आणि बाहुबली मूवी जी 2 बनवून 1 बनलेली आहे ती बघितली आणि मग झोपून गेलो. येस, काल आमचा प्लॅन होता ऍक्च्युली की माफिया वगैरे परत ट्राय करू. तुम्ही जर माफियाचा ब्लॉग नसेल बघितला तर याच्या आधी आलेला आहे. त्याचे डिटेल्स बघा, तुम्हाला खूप मजा येणार आहे. आणि त्याच्यासोबत माझ्यासोबत काय काय झालं ते पण बघा, तुम्हाला खूप मजा येणार आहे. तर कालचा जो प्लॅन होता ऍक्च्युली, पण माझी तब्येत खूप खराब झाली कालचा होती. पण प्लॅन होता ऍक्च्युली हा, आमचा तोच. माफिया खेळायचा. बट चेतनला बरं नसल्यामुळे आम्ही सगळ्यांनी म्हटलं की तू झोप, आपण आज खेळूया येस. किंवा आज बघूया काय करायचं ते. तर काल आफ्टर डिनर एवढं काही झालं नाही म्हणून आम्ही काही कव्हर पण केलं नाही आणि मी झोपल्यामुळे एंड पण झाला नाही हा ब्लॉग. तर आम्ही हा ब्लॉग इथेच एंड करू आणि आतापासून आम्ही एक नवीन ब्लॉग चालू करू जो तुम्हाला नवीन यानंतर दिसणार. ठीक आहे, तर स्टे ट्यून. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल गाईज तर फॉलो करा, कमेंट करा, या व्हिडिओला खूप सारे लाईक्स द्या आणि हाईप पण करा. चलो बाय.